मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागला। महायुतीला निवडणुकीत 288 पैकी 235हून अधिक जागा मिळाल्या तरी सत्ता स्थापन करण्यात त्यांना अडचणी येत आहेत। आधी 4 दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला होता। बिहार पॅटर्न राज्यात राबवा अशी मागणी शिंदे सेनेकडून करण्यात आली होती। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने मुख्यमंत्रीपदासाठी भाजपला पाठिंबा देऊन टाकला होता। त्यामुळे शिंदे गटाची अडचण झाली। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा निर्णय केंद्रीय नेतृत्वावर सोपूनही आता 3-4 दिवस झाले आहेत तरी मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावर निर्णय झाला नाही। त्यातच आता पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची मुख्यमंत्री पदाची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे। या चर्चेनंतर आता मुरलीधर मोहोळ यांनी स्वतःच उत्तर दिले आहेत। भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहेत। राज्यातील अनेक नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी करत आहेत। भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी तर फडणवीस मुख्यमंत्री न झाल्यास 1000 लोक आत्मदहन करतील असा इशारा दिला आहे। एका बाजूला फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या अनेक बातम्या सूत्रांमार्फत येत असतानाच गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या बैठकीनंतर विविध चर्चांना उधाण आले आहेत। राज्यातील मराठा समाजाचे आंदोलन आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कोण असावा यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समाज माध्यमासमोर येत आहे। तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं, महाराष्ट्राचा नेमकं मुख्यमंत्री कोण होणार? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।